tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तोही कसा अवांतर हवेच्या स्वरूपात 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात। गोलंदाजी मार्कवर विजय पावले। आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीच्या चेंडूला सुरेखरित्या मिड विकेट सीमारेषेकडे टोलविलं जात आहे। खातरजमा पंचांकडनं केलं जात आहे व अखेर ही खातरजमा चौकारावर शिक्कामोर्तब करत डावखुऱ्यातचा संजू कनोरिया हा फलंदाज 4 धावांना म्हणजे चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय। सुस्तावलेला धावफलक हा 5 धावांवर उभारी घेतोय। 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 2 गच्छवर्ष सीमारक्षक म्हणून तैनात आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षण रोषणीसह विजय पावले। फुल टॉस पद्धतीचा चेंडू केवळ मनगटी फटक्याने वळविला जातोय। तो डीप स्क्वेअर लेगला आकर्षक अशा चौकारासाठी आणि सलग 2 चेंडूंवर 2 MCT चौकार टोलविल्यानंतर आक्रमकता हे बचावाचं तंत्र क्रिकेटमध्ये का मानलं जातंय याचं स्पष्ट उदाहरण देताना आपल्यातील छबी या मैदानावर प्रकट करताना हळुवारपणे आपले हात खोलताना दिसतोय। तो डावखुऱ्या हाताचा प्रतिभाशाली खास दिल्लीवरनं या स्पर्धेसाठी त्याला निमंत्रित केलं गेलं तो संजू कनोरिया। त्यातील पुढील म्हणजे 3रा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय संजू कनोरियासाठी। आखूड टप्प्याला चेंडू बॅकफुटला जातोय। स्क्वेअर केकचा बहारदार फटका टोलविला जातोय। चेंडूचा प्रवास डी पॉइंट सीमारेषेजवळ 1 धाव फलंदाज पूर्ण करताय। सीमारेषेला निमंत्रण देणारा फटका हा सीमारेषेच्या अगदी काहीशा आतमध्ये अंतरात अडविला जातोय व परिणामतः 13 धावांचं महत्वपूर्ण योगदान हे संजू याला मिळतंय। Chips it and beautifully time will travel all the way. So welcome 6 here for Pednam Strikers Pednam, and the first run conceded in this match by Bhushan. 50 comes up for Pednam Strikers Pednam. Score moves on to 54. The length was slightly fuller with the angle the ball coming into the left-handed batter. Full toss, another one, another 6, 2 in a row. Just getting the momentum here, just getting a move on. Sanju, and the bowler who didn't give a single run in his first over already goes for 12 in his first 2 deliveries of his second over. 2 फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये परतल्यानंतर 48 धावांची बहारदार भागीदारी। सलग 3रा षटकार टोलविला जाईल का? क्षेत्ररक्षण रोषणा भेदली जाते। त्यानंतर प्रतीक गवंडेचा प्रयत्न असफल ठरतोय। 1 धाव फलंदाज पूर्ण करताय जोपर्यंत फेक येते 2ऱ्या धावेची या ठिकाणी शक्यता वर्तवली होती त्या शक्यतेला पूर्णविराम सफलतेत मिळतोय। महत्वपूर्ण म्हणजे स्वतःकडे स्ट्राईक लागतोय तो संजू व या दुहेरी धावांनी 4थ्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी। तो 4थ्या गड्यासाठी 50 धावांच्या भागीदारीला 62 धावा धावफलकावर सुरेख असा फटका। चेंडूचा प्रवास होतोय तो डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं। बघता बघता चेंडू सीमारेषा गाठतोय। चौकार संजू कनोरिया खाती प्राप्त होतोय। इंडिया कप मध्ये जे निश्चितपणे आपल्या नावाचं वलय ज्या संजू कनोरिया यानं निर्माण केलं होतं ते मी का निर्माण केलं? प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्याची गरज ओळखून कामगिरी करणारा फलंदाज म्हणून मला का पाहिलं जातं हे संजू सिद्ध करणार दिसतोय। याही वेळी चेंडू खोलवर टप्प्याचा सरळ टोलवला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं। आता केवळ मैदानाच्या पलीकडे चेंडू कसा जातोय व क्षेत्ररक्षक केवळ आणण्याचं कार्य करतायत। महाराष्ट्र षटक MCC षटक ठरताना दिसतंय। गुरुप्रसाद आरोस्कर हा नवीन फलंदाज ज्याला आपलं खातं खोलायचं आहे। A good shot in the gap. This will race away from the fielder. He moves on to 45. Suddenly, Pednam Strikers Pednam missing their frontline bowler Gauresh Nagvekar, the best bowler of season 6, has been in the probables of Syed Mushtaq Ali.